तर साऊंड चॅप्टरचा लास्ट लेक्चर जे आपण प्रॉब्लेमवर आधारित घेणार होतो. तर साऊंड संदर्भात आपण एक विशिष्ट गोष्ट किंवा जे फॉर्म्युले लर्न केले त्यामध्ये E इज इक्वल टू एन लॅम्बडा असेल, एन इज इक्वल टू रेसिप्रोकल टू टाइम असेल. त्यानंतर जी वेलोसिटी आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट इट्स टेम्परेचर. वेलोसिटी of sound in gaseous medium is inversely proportional to the molecular weight and inversely proportional to the density of the gas. ओके, तर अशा पद्धतीचे काही फॉर्म्युले आपण लर्न केले होते. आता जेव्हा ऍक्च्युअल न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो आपण त्या ठिकाणी काही ऍडिशनल फॉर्म्युले सुद्धा या ठिकाणी यूज झालेले आहेत. जसं की पहिले उदाहरण जर पाहिलं आपण तर स्पीड ऑफ साऊंड ऍट 0 डिग्री सेल्सिअस is 332 meter per second. It increases at rate 0.6 meter per degree. What will be the temperature when the velocity increase to 344 meter per second? आता यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 0 सेल्सिअसला जी साऊंडची वेलोसिटी आहे ती 332 आहे आणि कोणत्या टेम्परेचरला ती 344 होईल, जेव्हा की पर डिग्री साऊंडची स्पीड ही 0.6 मीटर पर सेकंद या ठिकाणी इन्क्रीज होते. आणि दॅट्स वाय अशा केस मध्ये एक लक्षात ठेवायचं, जसं आपलं लिनियर इक्वेशन आहे v इज इक्वल टू u प्लस at, तर तशाच पद्धतीनं v इज इक्वल टू u प्लस kt. आता हा kt मध्ये k जे आहे तो असणार रेट, rt असणार टेम्परेचर आणि दॅट्स वाय या ठिकाणी टेम्परेचरचा जर फॉर्म्युला तयार केला आपण तर दोन व्हेलोसिटी मधला आपल्याला काय घ्यायचा आहे, डिफरन्स घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो रेट आहे त्या रेटने त्याला डिवाइड करायचं आहे, कारण त्यांचं रिलेशनशिप जे आहे ते लिनियर असतं. आता सिंपली फॉर्म्युला आपण थेरोटिकल कसा तयार करणार, डिफरन्स बिटवीन व्हेलोसिटी अँड डिवाइडेड बाय कॉन्स्टंट रेट. ओके, and that's why सुरुवातीला आपल्याला फायनल वेलोसिटी आपली 344 आहे, इनिशियल 332 आणि रेट जो आहे तो आहे 0.6. आता या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं आपण तर ते आन्सर येईल 12. ओके, अपॉन 0.6 and that's why जर आपण एक 0 इन्क्रीज केला या ठिकाणी, ओके 0 कट करून म्हणजे 0.1 ने इन्क्रीज केला तर या ठिकाणी 20 डिग्री सेल्सिअस. सो 20 डिग्री सेल्सिअसला साऊंडची स्पीड जी आहे ती 344 मीटर पर सेकंद एवढी असेल. सेकंड गणितामध्ये जर पाहिलं आपण, सुनील इज इन बिटवीन टू पॅरलल वॉल्स, क्लोजेस्ट वॉल ऍट 660 मीटर. फर्स्ट इको हियर आफ्टर शाउट इन 4 सेकंड, another after another 2 seconds. Calculate the velocity and 2 wall distance. आता या गणितामध्ये ऍक्च्युअल आपल्याला काय दिलेलं आहे की जो सुनील आहे तर हा दोन पॅरलल वॉलच्या मध्ये आहे. ओके, आता जी क्लोजेस्ट वॉल आहे, वाटल्यास मी एका साइडला त्याला क्लोजेस्ट घेतो, तर जी क्लोजेस्ट वॉल आहे त्याचं डिस्टन्स आपण S1 कन्सिडर करू. तर हे डिस्टन्स आहे का 660 मीटर. ओके, सो हे डिस्टन्स आहे S1. आता फर्स्ट इको जो आहे तर हा इको आला 4 सेकंदानंतर. आता एक लक्षात घ्या, इको फर्स्ट इको आला याचा अर्थ तो डेफिनेटली जी वॉल त्याला क्लोजर होती त्या साइडने इको आला. दॅट्स वाय साऊंड जे आहे ना तर साऊंड ने जाणे आणि त्यानंतर परत येणे यासाठी घेतलेला कालावधी किती आहे, 4 सेकंद आहे. आणि म्हणून इको जेव्हा एखाद्या सेकंडनी मी बोलत आहे आणि माझा इको मला ऐकून येण्यासाठी तो साऊंड काय करतो, तो सरफेस पर्यंत जाणे आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन येणे, म्हणजे याचा अर्थ जो टोटल टाइम असतो ते साऊंड जाणे आणि येणे एवढा असतो. परंतु डिस्टन्स मोजत असताना फक्त आपण एकच साइडचा साऊंड घेत असतो, टाइम घेत असतो. आणि म्हणून मी डेप्थ मध्ये पण सांगितलं तुम्हाला की समुद्राची डेप्थ जेव्हा मोजतो आपण तर साऊंड टोटल टाइम जो आहे त्याचा आपल्याला हाफ घ्यायचा असतो. आणि दॅट्स वाय पहिल्या केस मध्ये जर आपण पाहिलं तर टाइम 1 जो आहे तर हा किती असणार, 4 सेकंदाच्या हाफ.
आणि डेफिनेटली तो किती सेकंद असणार या ठिकाणी 2 सेकंद. म्हणजे पहिला जो इको 4 सेकंदानंतर ऐकू आला होता तर तो इको ऍक्च्युअल जेव्हा सुनीलनं शाउट केलं तर जी क्लोजेस्ट वॉल आहे तो क्लोजेस्ट वॉल पर्यंत जाण्यासाठी साऊंडने घेतलेला जो टाइम आहे तो आहे 2 सेकंद. त्यानंतर क्लोजेस्ट वॉल त्यापासून आहे 660 मीटर. पुढे विचारलं की जे अनादर इको आहे तो 6 सेकंद नंतर ऐकू आला. 6 सेकंद म्हणजे काय, सुरुवातीचे 4 आणि नंतरचे 6. म्हणजे नंतरच्या साऊंडनं काय केलं, जाणे आणि येणे किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, 6 सेकंद. आणि म्हणून सेकंड केस मध्ये जो टाइम आहे तर तो टाइम किती असणार, 6 ला आपल्याला 2 न भागावं लागेल म्हणजे तो येईल 3 सेकंद. म्हणजे त्यानं शाउट केल्यापासून जी अनादर वॉल आहे, जी दूर असणारी वॉल आहे, तर त्या वॉल पर्यंत साऊंडने जाण्यासाठी घेतलेला कालावधी हा इकोच्या हाफ असणार, तो असणार 3 सेकंद. आणि आपल्याला काय करायचं आहे, साऊंडची वेलोसिटी फाइंड करायची आहे आणि दोन वॉल मधलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आता आपण असं कन्सिडर करू की जी लॉंग डिस्टन्सवर असणारी जी वॉल आहे तिचं डिस्टन्स आहे S2 आणि म्हणून टोटल डिस्टन्स जर काढायचा असेल आपल्याला तर S1 प्लस S2 हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल आणि प्लस साऊंडची वेलोसिटी सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, सो ओव्हरऑल पहिल्या केस मध्ये आपण साऊंडची वेलोसिटी फाइंड करू. सो साऊंडच्या जी वेलोसिटी आहे, सो आपला फॉर्म्युला वेलोसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम आणि सो v इज इक्वल टू, आता ही लक्षात घ्या साऊंडची वेलोसिटी दोन्ही केस मध्ये सेम असणार त्यामुळे तर मी v घेणार. पण पहिल्या केस मध्ये जे डिस्टन्स आहे ते आहे S1, टाइम आहे t1 and that's why S1 हे डिस्टन्स आहे 660 मीटर. त्यानंतर एका साइडला लागणारा म्हणजे शाउट केल्यापासून स्मॉलर वॉल पर्यंत क्लोजेस्ट वॉल पर्यंत जाण्यासाठी लागणारा जो कालावधी आहे तो 2 सेकंद होता. 2 सेकंदाने जेव्हा आपण डिवाइड करू तेव्हा आन्सर येईल 330 मीटर पर सेकंद. ही झाली साऊंडची स्पीड. आता क्लोजेस्ट वॉल नंतर आपल्याला लार्जेस्ट वॉल जी आहे है ना, दूर अंतरावर असणारी जी वॉल आहे त्याचं डिस्टन्स S2 फाइंड करायचं आहे. मग आता हे S2 फाइंड करत असताना सेकंड केस मध्ये आपल्याकडे काय दिलेला आहे, टाइम दिलेला आहे. T2 किती आहे आपल्याकडे 3 सेकंद आहे आणि टोटल टाइम इको साठी 6 आहे. सो वन साइड ट्रॅव्हलिंग टाइम हा 3 सेकंद असणार. सो वन साइड डिस्टन्स आपण S2 कन्सिडर केलं. वेलोसिटी आपल्याकडे 330 मीटर पर सेकंद आलेली आहे आणि यावरून आपण S2 अगोदर फाइंड करू. पण आता S2 फाइंड करत असताना तुम्हाला माहित आहे की डिस्टन्स इज इक्वल टू वेलोसिटी इनटू टाइम. यावेळेस टाइम कोणता घेऊ आपण, T2. सो 330 into 3 is equal to 990 मीटर. हे झालं S2 चं डिस्टन्स. आपल्याला विचारलं दोन वॉल मधलं टोटल डिस्टन्स. सो तिसऱ्या केस मध्ये आपण टोटल डिस्टन्स फाइंड करू आणि टोटल डिस्टन्स साठी आपण काय अक्षर वापरले आहे, S. सो S1 प्लस S2. S1 आपल्याला दिलं होतं 660 मीटर, S2 आपण काढलं 990 and so 1650 मीटर. ओके, तर हे असेल दोन वॉल मधलं डिस्टन्स. ओके, सो अशा पद्धतीनं आपण हे जे दोन पॅरलल वॉल आहेत त्याचं गणित अशा पद्धतीने सोडवू शकतो. तिसरं जे गणित आहे त्यामध्ये हायड्रोजन गॅस आहे. Two identical bottles of mass 12 and 48 gram respectively at same temperature. In which bottle sound travel faster? How much? आता एक लक्षात घ्या की या ठिकाणी हायड्रोजन गॅस हे दोन आयडेंटिकल बॉटल मध्ये आहे. सपोज ही आहे फर्स्ट बॉटल A, हे आहे सेकंड बॉटल B. आता यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मास आहे, ओके, तर त्या मासला आपण M1 आणि M2 कन्सिडर करू, सॉरी MA आणि MB. तर पहिल्या बॉटल मध्ये जे हायड्रोजनचा मास आहे ते आहे 12 ग्राम, सेकंड बॉटल मध्ये आहे 48 ग्राम. कंडिशन काय दिली आपल्याला,
टेम्परेचर सेम आहे म्हणजे TA इज इक्वल टू TB. इन विच वॉटर साऊंड ट्रॅव्हल फास्टर अँड हाऊ मच. आता एक लक्षात घ्या, आपल्याकडे 3 सूत्र आहेत. डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर जी वेलोसिटी असते इन द गॅसियस मीडियम, इनवर्सली प्रोपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. परंतु आता एक डेन्सिटी संदर्भात पहा, डेन्सिटीचा फॉर्म्युला जो आहे तो आहे मास इनटू व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. आणि म्हणून डेन्सिटी जी आहे ही मासच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल. मग आता डेन्सिटी मासच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे तर याचा अर्थ काय झाला की आता बघा वेलोसिटी ही डेन्सिटीच्या इनवर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर रूट. याचा अर्थ वेलोसिटी इज आल्सो इनवर्सली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द गॅस. आणि दॅट्स वाय यावरून जे सूत्र तयार होईल ते असेल VA अपॉन VB इज इक्वल टू अंडर रूट. आता m खाली आहे सो MA आणि MB कुठं जाईल न्यूमरेटर मध्ये. सो मासेस आपण घेऊ. MB चं मास आहे 48 अपॉन 12 इज इक्वल टू 4 अपॉन 1 आणि यांचे स्क्वेअर रूट जर काढले आपण तर ते 2 अपॉन 1. आता VA आणि VB यांचा रेशो 2 अपॉन 1 आला. तितकाच गुणाकार करू आपण VA इंटू V1 VA 2 इंटू VB 2 VB. मग ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर A जे आहे हे बॉटलमध्ये हायड्रोजन गॅस जिथं 12 ग्राम होता तिथं जी साऊंडची वेलोसिटी आहे ती फास्टर असणार आणि B बॉटलपेक्षा ती ऑलमोस्ट कशी असणार, डबल असणार. लास्ट न्यूमेरिक घेऊ आपण. Helium in A and B bottle filled 10 gram and 40 gram respectively. If VA is equal to VB, find the conclusion. दोन आयडेंटिकल बॉटल्स आहेत. ओके, यामध्ये दोन्हीमध्ये आपण हिलियम गॅस जो आहे तो फिल केलेला आहे. आता A बॉटल मध्ये जे मास दिलेला आहे ते आहे 10 ग्राम, B मध्ये दिलेला आहे 40 ग्राम आणि आपल्याला सांगितलं आहे की VA इज इक्वल टू VB. दोन्ही बॉटल मध्ये इथं टेम्परेचर दिलं होतं, इथं वेलोसिटी दिलेली आहे. करेक्ट. आता यामध्ये जे कॉन्क्लुजन आपल्याला काढायचं आहे तर ते कॉन्क्लुजन कोणाचं आहे बरं, मास आणि वेलोसिटी. आता पहा, मास साठी आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता की वेलोसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ मास. करेक्ट. हे आपण आताच एक नवीन कॉन्क्लुजन पाहिलं होतं डेन्सिटीवरून. त्यानंतर इथं कॉन्क्लुजन काय आहे, वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ऑफ इट्स टेम्परेचर. आता या दोघांना सूत्रांना एकत्र करू आपण. वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू under roots of temperature and inversely proportional to the mass. आता velocity काय दिली आपल्याला, कॉन्स्टंट. मग इथं आपण काय लिहू शकतो, अंडर रूट T अपॉन अंडर रूट M इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा रेशो कॉन्स्टंट का आहे, कारण दोन्ही वेलोसिटी एकमेकांच्या काय आहे, इक्वल आहे. हे दोन्ही कॉन्स्टंट असतील तर डेफिनेटली अंडर रूट M हा पलीकडे जाईल. सो अंडर रूट T इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू अंडर रूट M. मग आता हे कॉन्स्टंटला आणि इज इक्वल टू ला जर रिमूव्ह केलं आपण तर अंडर रूट T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट M. आता दोन्ही अंडर रूट मध्ये असल्यामुळे अंडर रूट आपण दोन्ही साइडचा स्क्वेअर केला याचा अर्थ टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द गॅस. हे असेल तर आपण लिहू शकतो की TA upon TB is equal to MA upon MB. मासेस काय दिले होते आपल्याला, 10 आणि 40. तर हा रेशो आहे 1 अपॉन 4. यावरून TB ला जर 1 ने गुणलं आपण सो TB इज इक्वल टू 4 ला TA ने गुणा. म्हणजे याचा अर्थ काय झालं, टेम्परेचर in B bottle is almost 4 times of the temperature of A bottle. अशा पद्धतीचे कॉन्क्लुजन निघतं. ओके.